खाजगी पंटर वाल्मिक प्रतापसिंग झालटे राजपूत यांना प्रांत अधिकारी धुळे संजय शिंदे नायब तहसीलदार व कार्यालयातील कर्मचारी यांच्याकरिता 30,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी रंगेहात पकडले आहे। तक्रारदार यांच्या नातू व नातीचे भामटा राजपूत या जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता दिनांक 16/11/2024 रोजी आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज करून सदर अर्जाची पोहोच पावती घेतली आहे। सदर प्रकरणास सुमारे 6 महिन्याचा कालावधी होऊन देखील तक्रारदार यांच्या नातूचे व नातीचे जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना शैक्षणिक कामासाठी वेळोवेळी अडचणी येत असल्याने जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता तक्रारदार व त्यांचे भाचे यांनी दिनांक 30/5/2025 रोजी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेण्यासाठी सदर कार्यालयात गेले, परंतु ते बाहेर गेल्याने त्यांची भेट झाली नाही। त्यावेळी त्यांना कार्यालयात पंटर वाल्मिक झालटे हे भेटले। त्यांनी तक्रारदार यांना उपविभागीय कार्यालयात त्यांचे सर्वांशी चांगले संबंध असून ते त्यांच्या मार्फतच पैसे घेऊन लोकांची कामे करून देतात असे सांगून तक्रारदार यांच्या नातूचे व नातीचे भामटा राजपूत जातीच्या प्रत्येक दाखल्याचे प्रत्येकी 15,000 रुपये असे 2 दाखल्यांचे एकूण 30,000 रुपये द्यावे लागतील। त्यातून प्रांतसाहेब, नायब तहसीलदार संजय शिंदे व कार्यालयातील कर्मचारी हे माझ्याकडून सदरचे पैसे घेऊन तुमचे काम करून देतील, ते प्रत्यक्ष तुम्हाला भेटणार नाहीत असे सांगितल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात तक्रार दिली होती। सदर तक्रारीची दिनांक 2/6/2025 रोजी पंचायत समक्ष पडताळणी केली असता पंटर वाल्मिक झालटे राजपूत यांनी तक्रारदार यांच्या नातूचे भामटा राजपूत जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार संजय शिंदे व कार्यालयातील कर्मचारी यांच्याकरिता 30,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर पंचायत समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उपअधीक्षक संजय साळुंके, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरचंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे।